दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलं, आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। आज हजर करण्यामागची जी कारणं होती तीच कारणं दिली होती, पण आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिलेकडे हे ड्रग्ज सापडलं होतं, ज्या महिलेकडे हा गांजा सापडला होता, जिच्या पोझेशन मध्ये हा जप्त करण्यात आला होता, तिला सोडून देण्यात आलेला आहे। तिला पोलीस कस्टडी मागितली नव्हती, तिला न्यायालयीन कोठडी मागितली होती। आणि प्रांजल खेवलकर जे आहेत यांना कोकेन कुठे हे असा जावई शोध लावून त्याची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती। परंतु आम्ही तपासाला सहकार्य करत असल्यामुळे आणि पूर्ण ज्या गोष्टी आम्हाला ज्या माहिती आहेत त्या पूर्णपणे पोलिसांना सांगत असल्यामुळे आम्हाला 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली। मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या 2 महिलांच्या बाबतीत कोर्टाने काय FIR मध्ये स्वतः नमूद केलेलं आहे, पंचनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे, त्याचं व्हिडिओ फुटेज आहे, CCTV फुटेज आहे। त्याच्यामध्ये जी महिला आहे 6 नंबरची त्या महिलेच्याकडे ते कोकेन आणि त्या महिलेकडे तो गांजा सापडण्यात आलेला आहे। प्रज्वल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं, त्यांच्या पोझेशन मध्ये कोणतेही ड्रग्ज मिळून आलेलं नाही। आज आपण जर एक पाहिलं तर गणेश खिंडला जी हे आहे लॅब आहे टेस्टिंगची, इथून 5 ते 7 किलोमीटर वरती आहे, पण आज तागायत त्याचा रिपोर्ट देण्यात आलेला नाही। सदरच्या प्रकरणामध्ये जरा थोडा संशय येण्याची शक्यता निर्माण होते की अशा प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाच्या किंवा हाय प्रोफाईल मॅटरमध्ये हा रिपोर्ट का आणला जात नाही, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आम्ही न्यायालयामध्ये उपस्थित केला होता की ज्या महिलेकडून हे सगळं जप्त झालेले, ज्या महिलेकडून कोकेनची ज्या पर्समधून मिळालेलं आहे त्या महिलेला न्यायालयीन कोठडी मागतात आणि ज्यांनी कोकेन घेतलेलं नाही, ज्यांचा कोकेनचा संबंध नाही, ड्रग्ज घेतला नाही, काही नाही, त्या लोकांना पोलीस कस्टडी मागता ही आश्चर्याची बाब आहे। कोणत्या बेसिसवर रिमांड दिली, रिमांडची नेमकी कारण काय होती, रिमांड काय का मागितली? कोकेन कुणाच्या कोणी ज्यांनी वापरलं त्यांनी कुठून आणलं, तर पहिली गोष्ट जर पाहिली तर कोकेन त्या महिलेकडेच होतं, तर मला किंवा त्या प्रज्वलला पोलीस कस्टडी मागण्याचा अधिकार किंवा प्रश्नच निर्माण होत नव्हता, तरी सुद्धा ती पोलिसांनी मागितली। प्रज्वल खेवलकर आणि त्या महिलेची अजिबात नाही, पूर्वीपासून कुठल्याही महिलेचे प्रज्वल खेवलकरचे संबंध नाही ना त्यांचा कुठलाही संबंध आहे। मग ची भूमिका संशयास्पद वाटतेय का? नाही, आता पहिल्यापासून मी सांगितलं की हे बनावट प्रकरण प्रथमदर्शनी दिसून येत आहे, अहवाल साधा येत नाही, 4-5 दिवस झाले। त्याच्यामध्ये ज्या महिलेचा सरळ स्पष्ट मध्ये FIR मध्ये उल्लेख आहे त्या महिलेने ते कोकेन आणलं होतं आणि ते कोकेन ती महिला घेऊन आल्यानंतर ज्यावेळी डॉक्टर प्रज्वल खेवलकर त्या रूम मध्ये गेले त्याच्यानंतरून तिथे रेड टाकण्यात आलेली। हा सदरचा सगळा प्रकार हा संशयित वाटतो। राहुल नावाच्या रिमांड रिपोर्ट मध्ये राहुल नावाच्या व्यक्तीचा समावेश केलेला आहे, हा नवीन शोध पोलिसांनी कसा लावला आणि हॉटेल आहे, हॉटेलची ती रूम आहे, त्याच्यामध्ये राहुल आला, आणखीन कोण आला, त्याच्याशी डॉक्टर खेवलकरांचा काहीही गाडी मात्र संबंध नाही। संबंध काय, केस काय केली की अंमली पदार्थाचं सेवन केलं की अंमली पदार्थ बाळगले, दोन्ही गोष्टी माझ्याकडे झालेल्या नाहीत। डॉक्टर खेवलकरांकडे अंमली पदार्थ मिळून आलं नाही ना त्यांनी सेवन केलं नाही, त्यामुळे केसमध्ये माझा कुठलाही संबंध नसताना मला प्रज्वल खेवलकरांना त्याच्यामध्ये अडकवण्यात आलं। राहुलचं नाव आज त्यांनी कोर्टात घेतलं। राहुल जर हुक्का भरायला आलता तो प्रांजल खेवलकरांना जर माहिती नाहीये तो राहुल कोण आहे तर पोलीस त्याचा शोध घेतील। माझा त्याच्यामध्ये यातून तपासामध्ये किंवा माझा सक्रिय सहभाग आहे असं काहीच नाही। जे व्हिडिओ आहे त्या संदर्भात पत्र देण्यात आलं आहे, त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आहे। केवळ कुटुंबाची बदनामी करण्याकामी ते व्हिडिओ फुटेज व्हायरल करण्यात आले, जे कोणी केले असतील त्याचं उत्तर पोलीस देतील, कारण पोलिसांशिवाय हे व्हिडिओ फुटेज व्हायरल होऊ शकत नाहीत। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जी महिला, अजून मी परत एकदा सांगतोय, ज्या महिलेकडे ते कोकेन मिळून आलं, ज्या महिलेकडे तो गांजा मिळून आलं, तिला तुम्ही सोडून देताय।
आणि ज्या व्यक्तींचा काही संबंध नाही, ज्यांनी कोकेन घेतलं नाही किंवा ज्यांच्याकडे गांजा मिळून आला नाही, कोकेन मिळाला नाही, त्यांची पोलीस कस्टडी मागतायत, ही खूप आश्चर्याची असंही असू शकतं ना की पोलिसांकडून एक मिनिट पोलिसांकडून आरोपींनीच या महिलेचं ठेवण दिलं असं नाही असू शकत का? पोलीस असं म्हणत असतील की व्हिडिओ हा पब्लिकने काढला, मग कुठलाही पब्लिक येऊन तिथं कुठलीही वस्तू प्लांट करू शकतो, ठेवू शकतो. अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रेट टाकता ते प्रत्येक ठिकाण तुम्ही सीज केलं पाहिजे, त्या ठिकाणी दुसरा कुठलाही व्यक्ती नाही आला पाहिजे. ही व्यवस्था पोलिसांनी करायला पाहिजे. जर पोलीस म्हणतात की ते जर फुटेज जर कोणी व्यक्तीने काढलं असेल तर ती केसमध्ये काहीच दम राहणार नाही. नाही माननीय वकील साहेब, तुम्ही म्हणता की त्या महिलेकडेच ठेवलं, मग असं असू शकतं या आरोपीने त्या महिलेकडे ठेवायला दिलेलं असू अशी शकतं. केसच नाहीये पोलिसांची. ज्यावेळेस पोलिसांना गुप्त खबरी मार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारे अंमली पदार्थाचं सेवन होते, पोलिसांनी रेड टाकल्यानंतर सीसीटीव्ही त्या फुटेज मध्ये दिसतंय ना, व्हिडिओ शूटिंग मध्ये दिसतंय ना, ती महिला त्या पर्स मधून गांजा काढतीये, कोकेन काढतीये, ड्रग्ज काढतीये, हे स्पष्टपणे दिसतंय. अजून वेगळं काय पाहिजे त्याच्यामध्ये? रिमांडमध्ये रिमांडच्या कारणांमध्ये रिमांड ऐका ना, पोलिसांना हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे, त्याच्यात मला बोलायचं नाही किंवा मला ते कोणी केलं वगैरे त्याच्यात सुद्धा पडायचं नाही. फक्त एवढं सांगतो, सदरचा प्रकार अत्यंत बनावट, पूर्णपणे कपोलकल्पित आणि खोटा आहे. अशा प्रकारचा कुठलाही प्रकार प्रज्वल खेवलकरांनी केला नव्हता आणि केलेला नाही. या रिमांडमध्ये त्यांनी सांगितलंय की हे ड्रग्ज नेमकं कुठून आणले, हे जर पोलीस त्यांना विचारतात आरोपींना, तर ते एकमेकांकडे बोट दाखवतायत, ते एकाच मुलीकडे बोट दाखवायचं असं झालं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी, जर पोलिसांचंच म्हणणं आहे त्या महिलेने आणलं, त्या महिलेला सोडून देत आहे आणि ज्यांनी आणलं नाही त्यांना चौकशी करताय तुम्ही कुठून आणलं, तर हा हास्यास्पद प्रकार आहे. हा कुठलाही कायदेशीर बाबींना किंवा त्याचा विचार करून घेतलेला नाही. हा केवळ अडकवण्यासाठी किंवा फक्त पोलीस कस्टडी वाढवायची त्यासाठी दिलेली ही खोटी कारण आहे.